पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर्फा 21,413 जागांसाठी ही भरती आली होती आणि फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी गेलेली आहे आणि आता फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी वाढणार नाही आहे। ठीक आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर या भरतीमध्ये जे आहे पेपर नाही, पहिली गोष्ट, त्याचबरोबर ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये उंचीची काही अट नाही, तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपलं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये सिलेक्शन होते। ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये आमचं लिस्टमध्ये जेव्हा नाव येणार आहे तर पुढची प्रोसेस काय असणार आहे, त्या ठिकाणी आपलं ट्रेनिंगमध्ये कोणकोणतं काम करावं लागणार आहे, त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। पुढची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, तर आणि त्याचबरोबर रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, कधीपर्यंत रिझल्ट लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म तुम्ही कोणत्या डिव्हिजनमध्ये भरला, कोणत्या जिल्ह्यामध्ये भरला, हे नक्की या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की तुम्ही या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला। ठीक आहे। आणि स्पेशल आपण कटापवर सुद्धा व्हिडिओ आणणार आहे, तर कोणत्या जिल्ह्यावर तुम्हाला कटापवर व्हिडिओ पाहिजे, कोणत्या डिव्हिजनचा कटापवर व्हिडिओ पाहिजे, चंद्रपूर डिव्हिजनचा पाहिजे, पालघर डिव्हिजनचा पाहिजे, गोवा डिव्हिजनचा पाहिजे, कोणत्या डिव्हिजनचा तुम्हाला कटापवर व्हिडिओ पाहिजे हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या जिल्ह्याच्या कटापवर सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीची तारीख या ठिकाणी गेलेली आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा निकाल कोणत्या तारखेला लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, तर ते मी तुम्हाला सर्वात अगोदर स्पष्ट करून देतो। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा जो रिझल्ट आहे तर हा जवळपास तुम्हाला 23 मार्च पर्यंत किंवा 25 मार्चच्या अंदर तुम्हाला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। याच्या अंदरच लागणार आहे, एक तर 23 मार्चच्या अंदर लागू शकते किंवा मग 25 मार्चच्या अंदर या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे आणि तेव्हा पहिली लिस्ट लागणार आहे। आणि पहिल्या लिस्टमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे। तर सर्वात पहिली लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे आणि पहिल्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर तुम्हाला संयम ठेवायचा आणि दुसरी लिस्ट सुद्धा लवकरच येणार आहे। आणि दुसऱ्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर तिसऱ्या लिस्टमध्ये सुद्धा आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि तिसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर चौथ्या लिस्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे। चौथ्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर 5व्या लिस्टपर्यंत संयम ठेवायचा आणि 5व्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 6व्या लिस्टपर्यंत संयम ठेवायचा आहे। 6व्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 7व्या लिस्टपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या एकच वेळा रिझल्ट लागत नाही तर 7 वेळा रिझल्ट लागते, 7 वेळा जे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ लिस्ट लागते। ठीक आहे। पहिल्या लिस्टमध्ये लागलं नाही तर आपल्याला जे संयम ठेवायचा आहे, कारण की पहिले जे लिस्ट राहते तर त्यामध्ये बऱ्याच मुलांचं सिलेक्शन होत नाही, हा जात असते पहिल्या लिस्टा। ठीक आहे। आणि ह्या लिस्टा सुद्धा मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातूनच यूट्यूबवर सुद्धा आपण अपलोड करणार आहे, तर त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे। तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची प्रोसेस या ठिकाणी काय असणार आहे, तुमचं जर समजा आता पहिली मी तुम्हाला एक उदाहरण देतो, पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे जवळपास 23 ते 25 मार्चच्या अंदर आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असलं त्या लिस्टमध्ये तर तुमची पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर सर्वात अगोदर जे तुमचं जर त्या लिस्टमध्ये नाव असलं तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो ईमेल येणार आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना ईमेल दिला होता तर त्या ईमेलवर आपल्याला जे ईमेल येणार आहे, मेल येणार आहे त्याच्यावर पोस्ट ऑफिस जीडीएस वाल्यांचा, आणि त्यामध्ये पूर्ण आपल्याला डिटेल माहिती दिली जाणार आहे की आपल्याला ह्या ठिकाणी ह्या तारखेला ह्या वेळेपर्यंत आपल्याला पोहोचायचा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलावलं जाते। पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी घेतल्या जाते। ठीक आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन खूप बारीक पद्धतीने त्या ठिकाणी चेक केल्या जाते, एक लक्षात ठेवा। तर सर्व डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचं आहे, जेव्हा आपला ईमेलवरच जे विद्यार्थी मित्रांनो सर्व पत्ता असते की ह्या पत्त्यावर आपल्याला यायचं आहे, ह्या तारखेला यायचं आहे, ह्या वेळेवर यायचं आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला जायचं आहे। पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते जेव्हा लिस्टमध्ये आपलं नाव येते तेव्हा। ठीक आहे। पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे तिथून जे जवळपास 5 ते 10 दिवसाच्या अंदर जे दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा आपल्याला जावं लागते, म्हणजे 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यामध्ये होते। पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 5-10 दिवसानंतर जे दुसरं सुद्धा सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलावलं जाते, दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलावलं जाते। ठीक आहे। तर दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला बोलावलं जाते आणि त्यावेळेस सुद्धा आपले ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जाते, म्हणजे 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होते आणि त्यावेळेस जे आपल्याला जे त्या ठिकाणी जे
पास केलं जाते, ठीक आहे। आणि त्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंगसाठी आपल्याला कॉल लेटर येते, ठीक आहे। आणि तिथून कॉल लेटर आल्यानंतर तिथून आपल्याला 1 महिन्यानंतर आपल्याला जे ट्रेनिंगसाठी बोलावलं जाते आणि ट्रेनिंगला आपल्याला त्या ठिकाणी जावं लागते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखचे। त्यावेळेस सुद्धा आपल्याला सॅलरी चांगली दिली जाते, ठीक आहे। तर त्याचबरोबर स्टार्टिंगला पगार कमी दिला जाते, ठीक आहे। स्टार्टिंगला जो पगार आहे तर तो कमी दिला जाते, 10,000 झालं, 12,000 झालं, अशा प्रकारे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला ट्रेनिंगला बोलावलं जाते आणि ते ट्रेनिंग असते। ट्रेनिंगमध्ये सुद्धा जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये काम करावं लागते ते काम आपल्याला ट्रेनिंगमध्ये करावं लागते, ठीक आहे। तसंच काम आपल्याला ट्रेनिंगमध्ये सुद्धा ते करायला लावते, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर जे आपलं त्या ठिकाणी पोस्टिंग वगैरे होत असते, लक्षात ठेवा। तर अशी पुढची प्रोसेस या ठिकाणी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची, ठीक आहे। आता तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, तर पहा तुमचं जर समजा आता ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं, BPM त्याला म्हटलं जाते, तर यामध्ये तुम्हाला 12,000 ते 29,000 पर्यंत पगार भेटणार आहे। आणि तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तुमचं BPMमध्ये, तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन तर तुम्हाला काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर डाक उत्पादन आणि सेवांचं वितरण तुम्हाला करावं लागणार आहे। त्याचबरोबर जे रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईल तर तुम्हाला ध्यान ठेवावं लागणार आहे। हे एवढं सर्व काम आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो BPM पदामध्ये करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये करावं लागणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर दुसरं जे पद आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये तुमचं सिलेक्शन झालं त्याला ABPM सुद्धा म्हटलं जाते। तर यामध्ये जो तुम्हाला काम करावं लागणार आहे तिकीट आणि स्टेशनरीची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, सरकारी सेवांचा घरी घरी जाऊन तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे, ठीक आहे। तर एवढं काम करावं लागणार आहे। आणि ABPM मध्ये तो तुम्हाला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे पद आहे तर ते डाकसेवकचं पद आहे। तर डाकसेवकमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री तुम्हाला करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी तुम्हाला करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम तुम्हाला करावं लागणार आहे। तर हे सर्व काम या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि डाकसेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार 10,000 ते 24,000 पर्यंत तुम्हाला पगार दिला जाणार आहे, ठीक आहे। तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एकदम शाही ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची। तुमचं जर या ठिकाणी सिलेक्शन झालं तर एकदम शाही ड्यूटी आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची। आणि त्यांच्यावर जे विद्यार्थी मित्रांनो कामांचा जास्त प्रेशर नसते। तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये जे पण पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखमध्ये जे लागलेले आहे तर तुम्ही त्यांना पाहिजे तर त्यांना जास्त काम नसते, ठीक आहे। तुम्ही जर एखाद्या वेळेस समजा कुठे तुम्हाला फॉर्म पाठवायचा किंवा पुस्तक तुम्हाला पार्सल पाठवायचं, ठीक आहे, किंवा तुम्हाला फॉर्म कुठं ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे, हे कुठं जेव्हा तुम्हाला काम पडणार आहे पोस्टामध्ये तर जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी ते बसलेच राहते, ठीक आहे। तर 4 घंटेची ड्युटी असते पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सुखची। आणि बसल्या बसल्या काम आहे, 10 वाजता त्यांचं ऑफिस उघडते आणि 2 वाजता ते बंद करून जाते आणि एकदम शाही ड्युटी आहे, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे नोकरी आणि जास्त चान्स यामध्ये सिलेक्शन होण्याचे आणि जास्त यामध्ये गडबड नाही, ठीक आहे। जसं आपण बाकीच्या भरतीमध्ये पाहिलं तर त्यामध्ये लेखी परीक्षा झालं, ग्राउंड झालं, त्याचबरोबर जे मेडिकल झालं, ह्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपलं सिलेक्शन होते। पण पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तसं नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी होते, ठीक आहे, 10वीच्या पर्सेंटेजवर। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवस आमच्या भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय